एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आता थोड्याच वेळात ते तिन्ही नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि तिन्ही नेते एकत्रित राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत। विधिमंडळ पक्षाचा नेता भाजपकडून घोषित झाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जातोय आपण कृष्णातकडे। कृष्णा, सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आणि आता एक महत्त्वाचा टप्पा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहे, तो म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे तिन्ही नेते राज्यपालांकडे जाणार आहेत। साधारण किती वाजता ही सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे? काय नेमकं सध्या राज्यपाल भवनामध्ये सगळं वातावरण दिसतंय राजभवनात? अनुपमा, 3:30 वाजता हे तिन्ही नेते राजभवनावर पोहोचत आहेत आणि राज्यपालांची भेट सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार आहेत आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। त्याची तयारी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सत्ता स्थापनेच्या जो प्रक्रिया आहे त्याला एक सुरुवात झालेली पाहायला मिळेल आणि उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यासोबत 2 उपमुख्यमंत्री यांचा असं म्हटलं जातं होणार आहे। तर काही जणांकडून माहिती मिळते की काही मंत्र्यांचा देखील शपथविधी होणार तरी पाहायला मिळतंय की आपण जर बघितलं गेलं तर 2.5 वर्षापूर्वी देखील मुख्यमंत्री जेव्हा एकनाथ शिंदे झाले होते तशाच प्रकारचे ठिकाणी रचना करण्यात आली होती। त्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती सत्ता स्थापनेचा दावा दाखल केल्यानंतर आणि त्यानंतर अचानक देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव समोर केलं होतं। त्यामुळं जो 2.5 वर्षाचा कालावधी आहे तो निघालेला आहे। 2.5 वर्षानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील आता अधिकृतरित्या समोर येताना पाहायला मिळते, कारण भाजपच्या गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे। होय, जो काही सोपस्कार पूर्ण करायचा आहे ते जो प्रोटोकॉल पूर्ण करायचा आहे तो या पद्धतीनं राज्यपालांना भेट घेण्यासाठी ते येत आहेत आणि थोड्याच वेळात या सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो महायुतीकडून दाखल केला जाईल आणि महायुतीचे प्रमुख 3 नेते आणि त्याचबरोबर छोटे छोटे घटक पक्ष आहेत, ज्यामध्ये युवा स्वाभिमानी आहे, जनसुराज्य पक्ष आहेत, हे छोटे छोटे पक्ष जे आहेत ते देखील त्यांचे अध्यक्ष या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता तिन्ही महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस, काळजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे थोड्या वेळामध्ये वर्षा निवासस्थानावरून थेटपणे राजभवनावर येतील आणि सत्ता स्थापनेचा दावा दाखल करतील। अगदी कृष्णा, आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे 2.5 वर्षांपूर्वी सुद्धा असा सत्ता स्थापनेचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेला होता, त्यासाठी आले होते। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये अशा प्रकारे 2 वेळा सत्ता स्थापनेचा दावा आणि आता तिसऱ्यांदा महाराष्ट्रातली जनता पाहणार आहे। त्यामुळे ही नेमकी सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने आता पुढे जाणार आहे, काय काय नेमके पत्र घेऊन हे 3 महायुतीचे नेते येणार आहेत, त्यासाठी कोण कोण आता राजभवनामध्ये उपस्थित आहेत या संदर्भातली काही माहिती? अनुपमा, आपल्याला माहीत आहे 288 विधानसभा सदस्य आहेत, त्यामुळे 145 हा मॅजिक फिगर जो बहुमताचा आकडा ज्याच्याकडे असतो तो सत्ता स्थापनेचा दावा या ठिकाणी दाखल करू शकतो, सत्ता स्थापनेवर दावा करू शकतो। परंतु आता महायुतीचे बघायला गेले तर जवळपास 230 संख्या होते, म्हणजे जवळपास बहुमताच्या जवळपास आणखी कितीतरी जवळपास 80 पेक्षा जास्त आमदार बहुमतापेक्षा जास्त असलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळं नक्कीच महायुतीला सरकार स्थापन दावा दाखल करण्याचा संधी म्हणण्यापेक्षा केवळ एकमेव पक्ष आहे, एकमेव आघाडी आहे जी हा बहुमताचा दावा दाखल करू शकते। त्यामुळं काही प्रमाणात उशीर झाला असला की गेले जवळपास आठवडा होऊन गेलेला आहे या निकालाला, तरी देखील ज्या काही चर्चा मध्यंतरी सुरू होत्या त्यानंतर जो काही आता सोपस्कार पूर्ण करणं गरजेचं आहे, जो राजभवनातून कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत आणि राजभवनाच्या बाहेर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आहेत, त्यांच्याकडून आणखी सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय। ज्ञानेश, एक हाय व्होल्टेज बैठक सध्या जवळच असलेल्या वर्षा बंगल्यावर चालू आहे, मात्र आता सगळ्यांना वेध लागलेत ते राजभवनाचे। 3:30 वाजताची वेळ आहे राज्यपालांना भेटण्याची। काय नेमकं सध्या राजकीय वातावरण परिसरामधलं दिसतं आहे, किती मोठ्या सगळ्या घडामोडी तिथे घडताना दिसतात? एकीकडे वर्षा आणि भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असतानाच राजभवनावर सकाळपासूनच
11:30 वाजल्यापासून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने काय प्रक्रिया करता येऊ शकते, त्याच्यासाठी काय आवश्यक बाबींची राजभवनावरून राज्यपालाकडून पूर्तता व्हावी या दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करण्यात आली, ते पूर्ण करण्यात आलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की राजभवनावरचा सत्तेचा टप्पा जो आहे तो आपण ज्याला म्हणू, तर त्यासाठी सत्तेचा टप्पा ओलांडण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार राजभवनाच्या दिशेने येत आहेत। जवळपास ते आलेले आहेत। पुढच्या काही सेकंदात त्यांची एंट्री होईल। अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्या समवेत आहेत। एकाच ज्ञानेश, काही वेळामध्ये आपल्याकडून पुन्हा माहिती घेते आणि ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य झी24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहताय। आणि हा ताफा जो आहे तो मुख्यमंत्री, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर राज्याचे 2 उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आता येतोय। आणि हा सगळा आता मावळते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा म्हणावा लागेल। उद्या राज्यामध्ये नवीन सरकार, नवीन मुख्यमंत्री येतात आणि त्या आधीच्या सगळ्या सत्ता स्थापनेच्या हालचाली आहेत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सुद्धा या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण जाऊया थेट ओमकडे, काय नेमके त्यांच्याकडे आणखी तपशील जाणून घेऊया। ओम, हॅलो 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 ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि या सर्व घडामोडींकडे ओम यांच्याकडे काय नेमके ताजे तपशील जाणून घेऊया। ओम, सध्या या ताफा सगळा राजभवनामध्ये आलेला दिसतोय। काही मिनिटांपूर्वी वर्षा बंगल्यावर हे सगळेजण होते। काय नेमक्या हालचाली सध्या घडताना दिसतात? तर महायुतीचे नेते आता राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आमचे सर्व प्रतिनिधी या घडामोडींवर, राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी राजभवनाच्या बाहेर आहेत, कृष्णात पाटील राजभवनाच्या आतमधून आपल्याला माहिती देत आहेत, त्याचप्रमाणे सीमा आढे या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आणखी काही तपशिलांसह आहेत। आपण पुन्हा एकदा राजभवनाच्या आतमधल्या आता घडामोडींसाठी जाऊया कृष्णातकडे। कृष्णात, सर्व महत्त्वाच्या नेत्यांचा, म्हणजे महायुतीच्या 3 महत्त्वाच्या नेत्यांचा ताफा आता राजभवनाच्या बाहेरच्या गेटमधून आतमध्ये येतोय आणि निश्चितच आतमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला असेल। काय नेमकं आपल्या आजूबाजूला घडतंय? नक्कीच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, कारण उद्या शपथविधी आहे आणि आज सत्ता स्थापनेचा दावा केला जातो आहे महायुतीच्या वतीनं। त्यामुळे सर्व नेते आज सकाळी, महत्त्वाचं म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये सर्व राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतो। काल ज्या प्रकारे बैठक झाली त्यानंतर आज सकाळी विधिमंडळाची, भाजपची विधिमंडळ गटनेत्यांची बैठक झाली आणि गटनेतापदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुकारल्या गेल्यानंतर खऱ्या अर्थानं इतर जी चक्र आहेत ती फिरायला लागली। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीवरून मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर थेटपणे त्यांनी वर्षा निवासस्थानी गेले। हे त्यानंतर तिघांची बैठक काही वेळ झाली आणि त्यानंतर आता हे तिघं या राजभवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि राजभवनामध्ये येऊन राज्यपालांची ते भेट घेत आहेत आणि राज्यपालांना अधिकृतरित्या जे पाठिंबा देणारे आमदार आहेत, एकूण 230, म्हणजे एकूण भाजप असू दे, शिवसेना, शिंदे, राष्ट्रवादी, अजित पवार या सर्व आमदार एकंदरीत किती यादी आहे, एकूण किती संख्या आहे या संदर्भातला जी यादी आहे ती सुपूर्द केली जाईल आणि सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल। सांगितलं जाईल की तुम्ही सत्ता स्थापन करू शकता आणि त्यानंतर उद्या शपथविधी जो आहे सोहळा तो आझाद मैदानावर सुरू होईल। परंतु यासारख्या ज्या शपथविधी सोहळ्यापूर्वीच्या ज्या घडामोडी आहेत त्या फास्ट सध्या तरी वेगवान होताना दिसून येत आहेत। कारण जरी 8 दिवस उलटले असले निकालाला, तरी मधला काळ जो आहे तो अत्यंत संत होता, कुठल्याही घडामोडी होत नव्हत्या। परंतु अखेर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं वेग आलेला आहे। त्यानंतर या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या राजभवनवर आता सध्या होताना पाहायला मिळत आहेत।